आलिया संसारा उठा वेग करा शरण जाव दारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेथाने वविता येथे याची सत्ता काय आहे देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगनन हितपाणिं मंडलं मंडलानां तरुण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने मतेचा विस्तार त्यांच्या कृपादाने मतेचा विस्तार कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओ बाबाजी सद्गुरुदास नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लाभो पावन झालो चला तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो पावन झालो चराचरे मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचने ते भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आसुप्रोय म्हणून तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे या वार करे संताच्या या वार करे या वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संताच्या या मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संता मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या वार करी संताच्या या वार करी संताच्या चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतराय वाढले अंतरी प्रेम सुख आलिया संसारा उठा वेग करा शरण जाव दारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत प्राप्त असते।
कीर्तन रूपी शिवकीर्तन निवडलेलं अभंग याचे यावत भूतावला मानवी जन्माचा उद्धार करण्याकरता ज्या महात्म्यानं अवतार घेतला देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा सरळ पद्धतीचा अभंग सेवेसाठी विठाल 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 जगद्गुरु तुकोबराय महाराज आलेल्या जीवाला प्रत्येकाला स्वतःचा उद्धार होण्याकरता महाराज जो असणारा मोक्ष प्रदान करणारा जो मार्ग आहे ना त्या मार्गाला जाण्याचं दिग्दर्शन करणारा अभंग आहे. शब्दशः भाव आलिया संसारा ओठा वेग करा दादा अरे जन्म मिळालाय विठा वेग करा आता इथून माग तुम्हाला कळलं नाही ना इथून तरी पुढं उठा वेग करा आलिया संसाराला आला जन्माला आला दादा महाराज आम्हाला नेमकं उठा वेग करा आलोय संसारा मग आम्हाला नेमकं उघड सांगा आम्हाला पैशाचे ठोकताळे करतेत पण परमार्थाचे ठोकताळे कर नाही आम्हाला सरळ सांगा तो कोबराय म्हणते स्पष्ट सांगतो शरणाचा उदारा पांडुरंगा अरे जगाचा मालक असणारा या मालकाला दादा शरणाचा महाराज अहो आम्हाला काही कमतरता असेल तर देवाला शरण जाऊ आमचं इथं एवढं मोठं धरण आहे 50 फूट काही जमीन लागत नाही खडक लागत नाही आम्हाला कशाला शरण जायला सांगायला तो कोबराय म्हणले अरे हे तुझं काही खरं नाही रे देह हे काळाचे देह सुद्धा काळाचा आहे अरे ज्याच्यावर तू मजा करतोस ना ती मजा आहे पैसा आहे ना धन कुबेराचं धन आहे आणि देह काळाचा आहे धन कुबेराचं आहे इथं तुझं काही सुद्धा नाहीये मग महाराज मग हे हाय तरी कोणाचं हा देणारा कोण आहे आणि घेणारा कोण आहे हे तरी सांगा तो कोबराय म्हणतात देता देवविता नेता नेवविता अरे देणारा सुद्धा माझ्या जगाचा मालक आहे आणि घेऊन जाणारा सुद्धा जगाचा मालक आहे रे विनाकारण महाराज तू ह्याच्यात बसू नको येथे याची सत्ता तिथं तुझी सत्ता घेऊन जाणारा आणणारा देणारा घेणारा तो आहे तिथं तुझं काहीच नाहीये मग महाराज आम्ही हाईत तरी कसे तो कोबराय म्हणजे फक्त आणि फक्त बुजवून करून तुला इतर वाट लावलंय निमित्ताचा धनी केला असे प्राणी निमित्ताला तुला केलंय महाराज बैल गाडी वडायलेत मधी कुत्र चाललंय म्हणजे कुत्र्यामुळं गाडी नाहीये निमित्ताला तू आहेस आणि हे माझं म्हणजे म्हणण्यामध्ये तो का म्हणे म्हणून व्यर्थ गेला कसा की म्हणून दादा माझं म्हणण्यामध्ये व्यर्थपणा गाजवू नको दादा कारण हे असणार देह हे काळाचे धन कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे अभंगाचा सरळ भाव विठाला विठाला म्हणून सेवा सुरू करण्यापूर्वी थोडासा परिहार महाराज आज आपल्या गावातले आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी वामनरावजी लक्ष्मणरावजी केकान दादा या दादांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं केलेलं ज्ञानदान अन्नदान समस्त केकान परिवार महाराज दोन्हीही सुपुत्र शेषराव वामनरावजी केकान आदरणीय सोमनाथरावजी वामनरावजी केकान आणि 4ही कन्या असणाऱ्या महाराज त्यांच्या 4 कन्या 2 सुपुत्र असणाऱ्या महाराज या संपूर्ण असणाऱ्या परिवारानं केलेलं ज्ञानदान आणि अन्नदान महाराज खरं सांगावं जीवनामध्ये सर्व गेलं तरी चालते दादा पण जगाच्या पाठीवर माय आणि बापाचा जर हात कमी झाला किंवा आई बाप या दुनियेतून निघून गेले तर डोळे झाकेपर्यंत प्रेम करणारे ह्या 2च व्यक्ती आहेत बाकी सगळे स्वार्थी आहेत विठाला म्हणून असणारा नैमित्तिक कार्यक्रम एक दिवशीय प्रसंग दुःखाचा आहे महाराज आज वामनदादांना जरी महाराज नात्यानं बोलायचं ठरलं तर जीवाच्या संबंधानं संसारातल्या संबंधानं महाराज हे माझे काय म्हणायचं मावस सासरे आणि मावस सासूचं नातं आहे दुसरं नातं सांगायचं ठरलं त्याच्या पुढचं नातं शेषराव आणि सोमनाथराव मेहवणेचे नाते 4ही कन्या असणाऱ्या हे आमचे साडूचे नाते एका कंपनीने फसवलेला माल साडू हे 4 प्रकारचं हे संपूर्ण महाराज हे साडू आणि त्या 4 साडूपैकी मी एक चुलत साडू सगळ्याला एकत्रित एका झाडूत बनणारा हा एक साडू
म्हणून असणारा उत्तम एका गट्यात बांधण्यासाठी नात्यानं महाराज नवीन आलो, पण इतक्या जवळीक आलो की वारकरी संप्रदायात ज्ञानोबा तुकोबरायाच्या कृपेनं आज सर्वांच्या हृदयात आणि कंठी धरला कृष्ण म्हणण्यासारखा महाराज आज सर्व परिवारानं मला ह्या एकत्रित केलं. केकान, सानफ, खाडे, मुंडे हा संपूर्ण परिवार महाराज एकत्रित येण्याचं कारण फक्त आणि फक्त माझ्या पांडुरंगाचा आणि माऊली ज्ञानोबरायाची आणि भगवान बाबाची कृपा आहे. विठाला विठाला आणि त्याच्यामध्ये महाराज आज असणारा एवढा असणारा उन्हाळ्याचा प्रसंग महाराज आणि असल्या प्रसंगामध्ये सुद्धा एवढ्या मोकळ्या पटांगणामध्ये महाराज मोजे श्री क्षेत्र शेलगाव गावामध्ये महाराज जमलेले आमचे प्रातस्मरणीय परमार्थप्रेमी आदरणीय ज्यांच्या मुखातून चाल श्रवण करणे आदरणीय हरिभक्त परायण बाबुराव महाराज सोनानी महाराजांचा सुद्धा बरोबर आहे ना बाबुराव महाराज का सोमनाथ महाराज तुम्ही दोघं सोमनाथच का हां तुम्ही बाबूराव म्हणलं म्हणून बघा सोमनाथ मला बरोबर काही अडचण नाही जाऊ द्या तुमचं तो कोण विभागात आहे काही अडचण नाही. आदरणीय हरिभक्त पर्यंत त्यांच्या मुखातून चाल श्रृंग सोमनाथ महाराज आदरणीय प्रातस्मरणीय असणारे प्रभाकर महाराज आदरणीय प्रातस्मरणीय मृदंगाचार्य प्रथमेश महाराज आदरणीय दादासाहेब महाराज जाधव अगदी मनापासून आणि परिसरातून जमलेले माझे सर्व आबाल सर्वांच्या चरणी नतमस्तक माझ्या अभंगाकडे विठाला महाराज सेवा नैमित्तिक महाराज 4 प्रकारचं कर्मशास्त्रानं सांगितले. त्याच्यापैकी महाराज 4 प्रकारचं कर्म नित्य कर्म नैमित्तिक कर्म काम्य कर्म आणि प्रायश्चित्त. महाराज या 4 कर्मापैकी महाराज नित्य कर्म कशाला म्हणतात महाराज नित्य कर्मामध्ये महाराज ज्याच्यामध्ये महाराज स्नान संध्या जप होम हे कर्म महाराज ज्याच्या जीवनात घडतात नेमानं घडतात रोज घडतात त्याला एव्हरीडे समथिंग टायमिंग्स टुडे. जर महाराज 7ही दिवसामध्ये जे कर्म केलं जातं रोज 24 तासामध्ये केल्याशिवाय पर्याय नाही त्या कर्माला नित्य कर्म म्हणतात महाराज. तत्वज्ञान फिलॉसॉफीच्या भाषेमध्ये डेली रुटीन्स त्याला असं म्हणतात बरं का आप्पा. तुम्ही शिक्षण अधिकारी असले तरी महाराज जावा एक धोत्रावरचा तरी असला तरी काही काळजी करू नका. मामा जरी असलं तरी शिक्षण अधिकारी महाराज मोठा परिवार आहे म्हणून मी धोत्रावर आहे. पण काय असतं खरं सांगू का मी धोत्रावर जरी असलो का आता धोत्रावालेले कमी समजायचं नाही. खरं आहे का खोट्या पेटी मास्तर हां खरं म्हणावंच लागले. आणि खरं सांगू का महाराज अहो काय माझ्या जीवनामध्ये काही काही अनुभव खूप प्रसंग येतात. मागच्या आठवड्यात मी नाशिक भागात कीर्तनाला गेलो रात्रभर प्रवास केला महाराज सोमनाथ बाबा रात्रभर प्रवास केला. सकाळी डोकं एसी मध्ये डोकं दुखायला म्हणून सहज मेडिकलच्या समोरमध्ये उतरल्याबरोबर रात्रभर प्रवास केला. माझ्याकडे तोंडाकडे बघून माझ्याकडे कोणीच विश्वास ठेवत नाही. मला नाही ठेवत तुम्ही बी नाही का महाराज मेडिकल वाल्याने विश्वास नाही ठेवला. पुढे म्हणलं साहेब डोकं दुखायले. रात्रभर प्रवास केलाय. 12ही महिन्याचे कार्यक्रम कीर्तन 2-2 कीर्तन असतात. काय करावं सांगितलं चल होय पुढे चल सकाळी ताप देऊ नको महाराज. गाडी नव्हती नेलेली जसं आता आलो का तसंच होतो. गाडीतून उतरलो असं उतरलो त्या मेडिकलवाल्याने माझी इज्जत काढली महाराज. धोत्रावाल्याची कोणी बी इज्जत काढली महाराज. इज्जत काढल्याबरोबर महाराज 2 मिनिटामध्ये मी चल होय पुढे म्हणल्यानंतर माझ्या जुन्या टुबा पेटल्या. होय पुढे म्हणल्यानंतर त्याला वाटलं मी भिकारीचे काय की हाय भिकारी पण तू यासारखे 100 माझ्याकडे कामाला ध्यानात ठेव. त्याला सांगितलं साहेब बरोबर आहे काय म्हणणं आहे तुमचं. चल होय पुढे मला सकाळी भीक मागू नको. मला तुझ्या कपड्या सगट मेडिकलची किंमत सांग. इथून हालू सुद्धा देऊ नको. जर धोत्रावरचा कमी दिसला तर मग बोलायचं अरे ज्ञानोबा तुकोबरायाचे उपासक आहेत महाराज. अरे आमचं वर्णन करायचं ठरलं तर महाराज आम्ही कुणाच्या द्वारातले आमच्या बापाचं आमच्या माईचं सामर्थ्य जर बोलायचं ठरलं अंगियाचे बरेडा बोले अंगियाचे बरेडा बोले अंगियाचे बरेडा बोले अंगियाचे बरेडा बोले दयाची गाडी सोन्याचा पिंपळ दयाची गाडी सोन्याचा पिंपळ गाडी सोन्याचा पिंपळ सोन्याचा पिंपळ अंग्याच्या बळरेडा बोले
अंगी आईचे बाळा रेडा बोले हे बारी अंगी आईचे बाळा रेडा बोले अंगी आईचे बाळा रेडा बोले अंगी आईचे बाळा रेडा महाराज आमच्या बापाचं सामर्थ्य महाराज जयाची आहे द्वारी सोन्याचा पिंप. अरे, आमच्या मालकाच्या आमच्या बापाच्या दरवाजात सोन्याचा पिंप आहे. जर तुमचा सासरा जर टोपीवाले मालक टोपीवाले तुमचा सासरा जर पंतप्रधान असेल आम्हाला माफ सासरा म्हणायलोय बाईन बाप नाही म्हणालो ऐकताल का तुम्ही आम्हाला. अरे चल म्हणते तू यासारखे दोत्रात रोज पण आमचा जगाचा मालक माऊली ज्ञानोबा आहे महाराज. त्या माऊली ज्ञानोबाच्या दरवाजामध्ये सोन्याचा पिंप आहे. तर महाराज आमच्या बापाचं सामर्थ्य किती हा. आणि अशा मालकाचे महाराज दरवाजातले आम्ही लेकर आहेत महाराज. साधकाचा माय बाप दर्शनी हरिता सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. महाराज अवसर सांगू का वारकऱ्याच्या मनामध्ये आल्यानंतर महाराज खरं सांगू का एक देवी भागवत पुराणामध्ये महाराज आलेला संदर्भ आहे. अहो एका वारकऱ्याने सांगितलं होतं मालक आमचं राजाला सांगितलं होतं राजाला मालक आमचं संपूर्ण असणारं पंढरपूर सोन्याचं आहे माणिक मोत्याचं आहे. काय तुझ्या देवीपाशी घेऊन बसलास आणि नसलं तर ते म्हणलं फाशीवर दे. कोण म्हणलं वारकरी. महाराज वारकऱ्याने राजा म्हणलं राजाला चॅलेंज दिले. वारकऱ्याने सांगितलं देवा आयुष्यभर तुझा परमार्थ केलेला आहे काकडा भजन केले वारे केले आता माझी लाज तू राख. आणि म्हणून मन पांडुरंगाला प्रार्थना केली देवा मरेपर्यंत सुद्धा तुझ्या चिरणी राहील एवढी बार माझी राख. राजाला घेतलं महाराज वारकऱ्याला घेतलं. पंढरपूर 20 मैल असतानाच मला असं चमचम चमचम लाख लाख चमकायला लागलं. वारकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. सांगितलं देवा अरे एका नासक्या वारकऱ्याच्या शरीराला मान देऊन माणिक मोत्याचं पंढरपूर केलंस. ही ताकद जर कशामध्ये असेल ही नित्यकर्माची ताकद आहे. विठाला हे झालं महाराज ही आमचं कर्म महाराज. आणि ही ताकद महाराज त्यांनी ह्या मेडिकलवाल्यांनी मला तसं म्हणल्याच्या नंतर त्यांनी तितक्यात पोलीसची गाडी महाराज माझे मित्र PSI होते आणि नाशिकलाच होते. तितक्यात फोन ठेवायच्या अगोदर म्हणलं हे समोर मी सांगितलं माझं डोकं दुखायलं मी समोरच्या मेडिकलवर गोळी घेतो तोपर्यंत. तितक्यात सायरन वाजवत ती बुलेरो गाडी आल्याबरोबर महाराज मेडिकलवाल्याचं काय झालं असं. एक तर पहिली गोष्ट माझा अपमान केला. पुन्हा मी त्याचा सौदा कपड्या सकट केला आणि तितक्यात पोलीसची गाडी आली असेल. पेटी मास्तर काय झालं असं. मेडिकलवाल्याचं डिपॉझिट जप्त. तितक्यात हाऊस म्हणलं महाराज हाऊस 500ची नोट काढली हातात ठेवली. महाराज पाया पडतो एक स्ट्रीप गोळ्याच्या 10 गोळ्याची गोळ्या तुम्हाला घेऊन टाका फक्त साहेबाला काही सांगू नका. अरे म्हणलं काही सांगतच नाही ना. त्याच्यासाठी बाह्य रंगावर जायचं म्हणून. आणि तुम्हाला जर तुमचं काही भागवायचं असेल तर आमच्या वारकरी संप्रदायात या काही बी भागवितो फक्त छक्की पंचे करायचे नाही. विठाला विठाला हे नित्य कर्म करणाऱ्या माणसाच्या मागे कधीच लागायचं नाही महाराज. नित्य कर्मामध्ये महाराज स्नान संध्या येते. अरे जो माणूस करणारा एकतर दुर्लभ आहे सुलभ नाही. आणि महाराज जो नित्य कर्म करणारा व्यक्ती आहे महाराज आणि ज्यांच्या जीवनामध्ये हे कर्म घडतं ना तर माऊली ज्ञानोबा एका ठिकाणी म्हणतात लक्ष्मी वल्लभ तया जवळ लक्ष्मी वल्लभ तया जवळ लक्ष्मी वल्लभ तया जवळ लक्ष्मी वल्लभ नित्य नेमनावी तो प्राणी दुर्लभ नित्य नेमनावी तो प्राणी दुर्लभ नित्य नेमनावी
अथवा ते प्राणी दुर्लभ दुर्लभ आहे, सुलभ नाही महाराज. आणि असे असणारे व्यक्ती महाराज, असे असणारा व्यक्ती जर महाराज तो नित्य कर्मारा व्यक्ती जर साक्षात परमार्थात असेल आणि नित्य कर्म परमार्थात माऊली ज्ञानोबरायाच्या सानिध्यात तुकोबरायाच्या सानिध्यात ती व्यक्ती असेल ना, माऊली ज्ञानोबराय म्हणतात लक्ष्मी वल्लभ जगाचा मालक त्यांच्या घरी असणार आहे. म्हणून हे नित्य कर्म करणाराचा व्यक्ती. अहो नित्य कर्म म्हणजे किती वाजता उठावं लागते? तुम्ही म्हणताल पाहुणं जरा जावाई बापू पहाट किती वाजता उठावं लागते? 4 वाजता. नित्यकर्म करणारा कोण कोण 4 वाजता कोण कोण उठते? हात वर करा. व शेतात कामाला जायला नाही बरं का. तुम्ही म्हणता गाई धुवायला, शेतात पाणी लावायला, असं नाही. नित्य कर्म करण्यासाठी महाराज पहाट 4 वाजता उठणारा व्यक्ती हात वर करा. अहो महाराज हे काही काही गोष्टी खरं सांगतो, जुनी माणसं अजूनही 4च्या 5 3च्या 5च्या दरम्यान उठतात. कारण का की जुन्या काळातलं महाराज पहाट ध्रुव तारा आकाशात निघल्याबरोबर महाराज जी माणसं घड्याळी बघत नव्हते, ध्रुव तारा निघला की म्हणायचे अरे ब्रह्ममुहूर्त झालाय, उठायची वेळ झाली. आता किती वाजता? देवस्नान, ऋषी स्नान, मनुष्य स्नान आणि राक्षस स्नान. 8च्या नंतर जे आंघोळ करते ते राक्षस असते. तुम्ही ठरवा तुम्ही कोण आहेत. बरोबर. 3 वाजता उठून स्नान करतात त्याला ऋषी स्नान म्हणतात. 4 वाजता स्नान करतात त्याला महाराज संत स्नान, वारकरी संप्रदायातले 4 वाजता. 5 वाजता साधकाचं, 5 ते 7 मध्ये साधक. 6च्या नंतर महाराज, 6च्या नंतर 7 वाजेपर्यंत महाराज, 8 वाजेपर्यंत महाराज मनुष्य स्नान असतं. माणसानं 8 वाजता आंघोळ झालीच पाहिजे, हे मनुष्य स्नान. आणि 8च्या नंतर जेवढे बी आंघोळ, हात वर करा बरं, इथं 8च्या नंतर आंघोळ करणारे मंडपात बसलो, खोटं नका बोलू. मला माहिती आहे सगळे कोण किती वाजता आंघोळ्या करते ते. मी नसलो तरी काय माहिती महाराज. होय सांगू का तुम्ही किती वाजता आंघोळ करता होते? विण्याच्या कोणी करायच्या पायापाशी बसलेले. खरं सांगू का तुम्ही किती वाजता आंघोळ करता? नग झाकली 1.25 लाखाची. महाराज तुम्हाला कामधंदे नाहीत, आम्हाला बघ कामधंदे महाराज. पहाट अरे देव स्नान नाही जरी घडलं, ऋषी स्नान नाही जरी घडलं ना, निदान मनुष्य स्नान तरी करा रे दादा. विठाला विठाला कर्म करण्यासाठी नित्य कर्म केल्याचा परिणाम सांगू का? एका प्रमाणात सांगतो. लक्ष्मी वल्लभतया जवळ हे सांगतो, त्याच्या पुढे जाऊन सांगतो दादा. संयोगाचा भक्त नामा उभा कीर्तने, हे उभा कीर्तने, पाटे मागे डोळे झाकून उभे ते जणे, हे पाटे मागे उभे डोळे झाकून ते जणे. आज उभा कीर्तने, उभा कीर्तने, मागे मागे डोळे झाकून उभे ते जणे, मागे मागे डोळे झाकून उभे ते जणे. संयोगाचा भक्त नामा उभा कीर्तने, उभा कीर्तने, पाठी मागे डोळे, पाठी मागे डोळे झाकून उभे ते जणे. उभा कीर्तने, उभा कीर्तने, मागे मागे डोळे, मागे मागे डोळे झाकून उभे ते जणे. नित्य कर्म करण्यासाठी महाराज ज्यांनी केलं ना, त्याच्यासाठी जगाचा मालक, त्याच्यासाठी पाठी मागे डोळे झाकून उभी ती जणी, त्याच्यासाठी देव मागे उभा टाकतो दादा. हे नित्य कर्म, नैमित्तिक कर्म महाराज. पुण्यकर्म, वडिलांचं श्राद्ध, आईची पुण्यतिथी महाराज. महाराज हे कर्म नैमित्तिक क्रमामध्ये येतात. माऊली ज्ञानोबरायांना विचारा. सोम सूर्यादे ग्रहणे केले याची प्रावरणे. दादा सौम्य असणारा महाराज चंद्रग्रहण, सूर्यग्रहण नैमित्तिक कर्मामध्ये येतं महाराज. हे नैमित्तिक कर्म आहे म्हणून वामन दादाचं वर्ष श्राद्ध हे नैमित्तिक कर्मामध्ये येतं. म्हणून या समस्त परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद महाराज. 3 प्रकारचं कर्मशास्त्र सांगतो. मुलांना काय करावं? आदरणीय जाधवर दरडे सर, जाधवर सर तुम्हाला कर्म सांगत असताना शास्त्रानं 3 प्रकारचे कर्म, त्रिभी पुत्रस्य पुत्रता शास्त्र सांगतो. संस्कृत साहित्य महाराज. 1, जिवंत असेपर्यंत आई वडिलांची सेवा करा. 1 नंबरचं कर्म मुलांना करावं. नंबर 2,
आई वडील शरीर संपल्याच्या नंतर त्यांच्या नावानं ज्ञानदान आणि अन्नदान केलंच पाहिजे. नंबर दुसरं प्रकारचं कर्म. आणि तिसऱ्या प्रकारचं कर्म, वर्ष श्राद्ध झालं रे झालं की वडील गेले असतील तर पितृगयेमध्ये जाऊन त्यांच्या नावानं पिंडदान करणं. आई गेली असेल तर आईच्या नावानं मातृगयेमध्ये जाऊन पिंडदान करणं. हे 3 कर्म शास्त्र सांगतात. याला पुरावा जीवितो वाक्य करणार. दादा जिवंत असेपर्यंत आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे. धन्यवाद म्हणतो महाराज शेषरावला आणि सोमनाथरावला आमच्या आणि समस्त चारीही जावई महाराज. अहो महाराज माई बापाचं करायला कोणी तयार नाही, पण सासऱ्याचं सुद्धा पुण्यकर्म करण्यासाठी महाराज चारीही जावई आज या ठिकाणी आणि चारीही कन्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद. तुकोबरे म्हणतात अशी जर संतती असेल सासऱ्याविषयी आणि वडिलांविषयी महाराज प्रेम वाटत असेल, तुकोबरे म्हणतात तुका म्हणे माझा घडो त्याची सेवा. तुका म्हणे घडो त्याची सेवा. बरे माझ्या दैवा पार नाही नाही तरी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे माझा घडो त्याची सेवा. म्हणे माझी सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. तरी माझ्या दैवा पार नाही. तुकोबराय म्हणतात महाराज जे हे कर्म करणार आहेत ना त्यांची आई वडिलांचं श्राद्ध कर्म करणारे संपूर्ण केकान परिवार असेल, त्यांचा जावई परिवार असेल, तुकोबराय म्हणतात तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा. त्यांनी केलं त्यांची, ज्यांनी केलंय ना त्यांची मला सेवा घडू दे. तरी माझ्या दैवा परी माझ्या दैवा पार नाही त्यांची सेवा. का करायची? माऊली ज्ञानोबराय विक असणारे ज्ञानेश्वरीमध्ये भाष्य करतात. मला सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन के. दादा आई वडील म्हणजे कोण आहे दादा? माया बाप केवळ काची. माया बाप सकळ तीर्थांचा धुरा सर्व. आता तुमच्या शेतात धुरा शब्द कळला का? ओ धुरा शब्द कळतोय का? धुरा हो का नाही? तुम्ही बोलत नाहीत का? धुरा कळतोय का तुम्हाला? धुरा नाही 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 धुरा बिरा तसला जबाबदारीचा धुरा नाही. तर धुरा म्हणजे सर्वात मेन मारा सेंटर. इकडल्या शेतकऱ्याचं आणि इकडल्या शेतकऱ्याची जमीन आहे, मधल्या ज्याला मध्य सेंटर दोघाचा असतो त्याला धुरा म्हणतात. तुमच्या इकडं बांध म्हणत असतील, बरोबर आहे? हा बरोबर आहे. आता मला कळालं हे का होम मान का डुचकी नाव. महाराज मी एकदा विदर्भात कीर्तनाला गेलो. महाराज चटका देऊ का? काय म्हणले? चटका देऊ का? आता मला सांगा तुमच्या गावाला कीर्तनाला आले तुम्ही मला चटका देताल का? हा देताल का? टोपीवाले पिकलेलं पेन हा देताल का? चटका म्हणजे काय सांगू का?
अहो ठेसा हो ठेसा, हिरव्या मिरच्याचा ठेसा. माझ्या शेजारचं बसलेलं असं हुशार होतं पक्वाजा, ते त्याच भागातला होता. मी नको म्हणून त्या बाईनं मला वाढलंच नाही, आणि शेजारी बसलेलं होतं त्याला दिला. मी म्हणलं आजी मला का नाही दिला? ती म्हणे महाराज तुम्ही चटका नको म्हणलं. माझी मला वाटलं चटका म्हणजे चुलीत घालून पोळीनं त्याला चटका म्हणजे. मला काय माहिती चटका म्हणजे हिरव्या. आता सरकावून दटावून माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही कीर्तन ऐकले नाहीत का ह्याच्या अगोदर? सरकावून दटावून हो का नाही मला सांगता येते, म्हणजे पुढे चालता येते आपल्या. बक्क विषय हाताळायचा आहे. 11:30 वाजले, अर्धा तास उरलाय आपल्याला. 10 ते 12 कीर्तन आहे महाराज. उशिरा जरी आला असलो तर टायमिंगला सोडणार, काळजी करू नका. आपल्याला द्यायचंय का घ्यायचंय घरचा मामला आहे. मी फुकटचा माणूस आहे महाराज आज. हे सासरेच आता काका आता कसं महाराज कसं घ्यावं, आणि पण फुकट पण नाही करवा. उद्धार होत नसतं. विठाला विठाला परमार्थामध्ये महाराज जात पात नाही. परमार्थात महाराज हो का, तुम्हाला जर आता स्वर्गाला जायला जर विमान मला आलं तर तुम्ही काय म्हणणार? मला जर स्वर्गाला न्यायला विमान आला, जाऊ द्या मरायला कोण तयार नाही महाराज. जर मला एक जणांना किलोभर पेढे दिले, उदाहरणार्थ इथं मला किलोभर पेढे दिले, तुम्हाला खावं वाटणार नाही का? बुक्यावाले आलकडले जाऊ द्या, खावं वाटणार का नाही? तसं महाराज स्वर्गाला जायचं म्हणल्यावर दान पुण्य करावं लागेल. हा, आणि महाराज खरं सांगू का, जेवढं होईल तेवढं महाराज पुण्यतिथीला अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान अगदी करावं महाराज. कारण हे कर्म असणाऱ्या त्या पिंडाला मिळत असताना त्याला त्या दरबारात जागा मिळते. दुराज शब्दाचा अर्थ आहे महाराज बाण. हे सर्वात श्रेष्ठ असणारं कर्म म्हणजे आई वडील म्हणजे धुर आहेत महाराज. सखल तीर्थामध्ये तीर्थ जर कोण असतील तर महाराज आई वडील. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. महाराज आई वडिलांची जिवंत असेपर्यंत सेवा करा. कुठेही जायची गरज नाही. पहिलं कर्म मुलांना करावं महाराज. मग हे जर कर्म करत असताना महाराज दुसरं कर्म मृताय भुरी भोजनाय. संस्कृत साहित्यामध्ये आई वडील मेल्याच्या नंतर, देहावसान झाल्याच्या नंतर, इहलोकातली यात्रा शरीर संपल्याच्या नंतर त्यांच्या नावानं ज्ञानदान आणि अन्नदान करणं महाराज. मृताय भुरी भोजनाय, त्यांच्या नावानं अन्नदान करणं म्हणजे महाराज अन्नदान केल्याच्या नंतर काय होतंय तर महाराज त्या व्यक्तीची असणारी काही इच्छा, तो का म्हणे हरे काही उरो नेदी उरी. जर काही जर त्या व्यक्तीची आशा, इच्छा, आकांक्षा जर अपुरी राहिली असेल, केलेल्या पुण्यकर्माच्या द्वारा महाराज ती त्याला प्राप्त होत असते, त्या पुण्याच्या जोरावर महाराज. म्हणून अन्नदान त्यांच्या नावानं केलं पाहिजे महाराज. हे दुसरं कर्म. आणि तिसरं कर्म महाराज 1 वर्ष झाल्याच्या नंतर महाराज त्या व्यक्तीच्या नावानं, वडील गेल्याच्या नंतर गयेमध्ये महाराज गयासुरानं वध केला. गयासुराचा वध माझ्या भगवान विष्णूनं केला होता. आणि तिथं जाऊन महाराज श्राद्ध कर्म केलं पाहिजे. पितृगयेमध्ये वडील गेल्याच्या नंतर शेषराव आणि सोमनाथराव, इथून पुढे तुम्ही ही दोघांना जाऊन वडिलांच्या नावानं गयेमध्ये जायचं. ती गया बिहारमध्ये. वडील गेल्याच्या नंतर बिहारमध्ये जाऊन महाराज त्यांच्या नावानं श्राद्ध कर्म केलंच पाहिजे. आणि हा पुरावा आहे महाराज रामायणामध्ये. सीतेनं प्रभू रामचंद्रानं आपल्या दशरथाचा असणार महाराज गयेमध्ये पिंडदान केलेला हा पुरावा आहे महाराज. म्हणून हे केलंच पाहिजे महाराज. का करायचंय? पिंडपदावरी दिला आबोली माझे झाले गयावर. माझे झाले गयावर. इथं गयेमध्ये जाऊन दादा पिंड पदावरी तुकोबरे सुद्धा याचा पुरावा द्या. दिला आपल्या ऐसे करी, आपण दिला पाहिजे महाराज. आणि त्या दिवशी माझे झाले गया वर्जन. आणि हे वर्जन झाल्याच्या नंतर महाराज फिटले पितरांचे ऋण. आपल्यावर असणारं ऋण आहे महाराज, मातृऋण, पितृऋण असणारं महाराज हे ऋण आहे. शास्त्र ऋण, गुरु ऋण, या ऋणातून मुक्त व्हायचं असेल ते कर्म केलं पाहिजे महाराज. मग महाराज हे जर तुम्ही करत असताल
आई वडिलांची सेवा जर कोणी करत म्हणत असाल ना महाराज, स्पष्ट पुरावा सांगतो, जगाच्या मालकाची सेवा करायची गरज नाही महाराज. हा पुरावा तू को करायचा आहे. हीच विष्णूची महापूजा, हो हीच विष्णूची महापूजा, 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 हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, 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 अनुभव नाही तुझा. हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, 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 अनुभव नाही तुझा. हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा रे. हीच असणारी विष्णूची महापूजा आहे महाराज. स्वामी काज गुरु भक्ती आणि पितृ वचन सेवापती, हेच विष्णूचे महापूजा. अनुभव नाही तुझा महाराज, हे केलंच पाहिजे महाराज. अनुभव काही जण म्हणतील महाराज मेल्या गेल्यावर माणसाला भेटत असते का, अशी शंका येते का नाही, येते का नाही. देव आहे का तुला वाटतंय का देव हे वागा, ते नाहीच म्हणायले अजून घंटाभर झालं नाहीच म्हणायले. बरं तुला देव माहितीये का अय पिलू, तुला देव माहितीये का कसला. ते काल निघालेला पातळ घरात निघालेला पंढरपुरात ते. तुला इथं वसुदेव आलेला कीर्तनाला दिसत नाही, ती कव्हा दिसावा. अहो मीच देव आहे, मी देव आहे म्हणजे माझा पुरावा गुरुजी. आपण सगळेच देव आहेत महाराज. मी वासुदेव तत्वता सर्वम खलविदम ब्रह्म, अहो सर्वच ब्रह्म आहेत महाराज. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणा प्राण समायुक्तः पचाम्यन्नम चतुर्विधम. जाऊ द्या, देह हे लायला आमच्या भानगडी महाराज. माझं आणि तुमचं हे पारक्यातन हे माझं, त्या दिवशी तुमच्या मनातलं निघून जाईल, त्या दिवशी तुम्ही देव आहेत. साधी सोपी भाषा. ओ पटायले का, ओ पटायले का. माळ नसली तरी पटतच असतंय, आणि नाही पटले पटवून घ्यावं लागत, कारण 2 तास माझ्याच हातात आहे. तुम्ही पटायले का नाही. माझं सुद्धा माझच आणि दुसऱ्याचं सुद्धा माझच, अशी ज्यावेळेस भावना होत असते त्या दिवशी साक्षात परमार्थ म्हणायचा महाराज. साक्षात देव, तुम्ही स्वतः देव झालात महाराज. ही असं म्हणल्यावर जमत असेल महाराज. कीर्तन झाल्यानंतर म्हणतात महाराज तुम्ही कीर्तन झाल्यानंतर लय लोक पटकन ऐकत येतो असलं महाराज. तुमचं सुद्धा काय म्हणणं होतं, माझं जे आहे हे तुमचं आहे, तुमचं आहे, आणि तुमचं जे आहे हे काय माझं आहे. कीर्तन झाल्यानंतर लोक पाकिट घेताना माझ्याकडे येतात, महाराज बघू इकडं, तुमचं आहे ते माझं आहे ना. अरे पाकिटापुरतं नको येऊ माझ्याकडं, कायमस्वरूपी आहे ना तो, कायमस्वरूपी. देह हे ना, देह प्रपंच सुटणं महाराज, हा असणारा परमार्थ आहे महाराज. माझा आणि तुझं महाराज, याला अंतःकरण. मी तुपाना जाऊ दे दुरी, मी तुपाना जाऊ दे दुरी, मी तुपाना जाऊ दे दुरी, मी तुपाना जाऊ दे, तुपाना जाऊ दे दुरी. एकची घोंगडी पांघरू हरी, मी तुपाना जाऊ दे घोंगडी पांघरू हरी, एकची घोंगडी पांघरू हरी रे. मी तुपाना जाऊ दे दुरी, मी तुपाना जाऊ दे हरी हो, मी तुपाना जाऊ दे दुरी. एकची घोंगडी पांघरू हरी, मी तुपाना जाऊ दे दुरी. एकची घोंगडी पांघरू हरी, मी तुपाना पांघरू हरी, मी तुपाना जाऊ दे दुरी, मी तुपाना जाऊ दे दुरी. बस माऊलींना
ज्ञानोबरायांना विचारा रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आणि मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी. कधी कळतंय मी तू पण तुझा तुमचा आणि माझं कधी कळतंय हे परक्याचं आहे हे आपलंय. ऐ वागा खाली मान घालू नको ना तू आताच कमून खाली मान घालायला लग्न झालंय का तुझं हा खाली बघायचंच नाही. खाली बघायचे दिवस कीर्तनात नसते वरी बघायचे असते घरी गेल्यानंतर खाली बघायचे कीर्तनात नाही. मी सुद्धा खाली बघतोय म्हणे घरी गेल्यावर नाही. मी जर खाली बघितलं असतं तर कीर्तनाला आलो असतो का. तुमच्यात आणि माझ्यात बराच फरक आहे. हा तुम्ही सगळे भावकीतलेत महाराज पण भावकीचा मुकदम मी ना. मुकदमात आणि भावकीत फरक असेल ना महाराज. होय बरोबर आहे का नाही. एवढ्याकडे तुम्हाला सांगून यावं लागतं मी म्हणतो असं गेल्यावर सांगत असतो फरक एवढाच आहे. मी कीर्तन होऊन आलोय आता. एवढ्याकडे तुम्हाला एक सोपं उपाय सांगतो. सश्याची धाव कुपट्टी पुस्तक असते. कुठवर कुठवर कुपट्टी पुस्तक. कार्यकर्त्याची धाव नेत्या पुस्तक. नेत्याची धाव मुख्यमंत्री पुस्तक. मुख्यमंत्र्याची धाव पंतप्रधाना पुस्तक आणि पंतप्रधानाची धाव कुठ पुस्तक. ह्याच्या पुढे कोणी आहे का. आहे ना राष्ट्रपती पुस्तक. हा नाही म्हणू नको. मी काय धोत्रावर येडा झालो काय तुला. राष्ट्रपती पुस्तक आणि राष्ट्रपतीची धाव महाराज ह्या पांढऱ्या कपड्या पुस्तक. हा सगळे अहो जित्यापणी माणसं विचारतात महाराज. हा जित्यापणी लोक कुणाकडे जातात माणसाकडे जातात आणि मेल्यावर खरं सांगू का मेल्यापासूनचा प्रवास आमच्याकडे चालू होतोय महाराज. जित्यापासूनचा नसेल का. म्हणून कधी बी महाराज मला धोत्रावाल्याला जवळ करा. लेकर बाबा नगरातून बाहेर काढले की माझ्याकडे या जा. कुणाची सोय आताच पण अर्ध बरं का. हा आता लाखाचं कमी असलं की 50 मला द्यायचे तर पुन्हा घरातून बाहेर काढल्यावर आपल्याकडे यायचं. ध्यानात ठेवा. कसं महाराज हे सगळं करण्यासाठी महाराज तुम्ही देव आहेत ही भावना करण्यासाठी महाराज फक्त द्वैतपणा जावं लागतो. मी माझी आईची आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझं हटवलं पाहिजे दादा. त्या दिवशी तुम्ही महाराज देव आणि तुमच्यात काहीच भेद राहणार नाही. मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी. म्हणून हे द्वैत निघून जाण्यासाठी आईवडिलांची सेवा करा. स्वामी काज गुरु भक्ती. हे जर द्वैत निघून गेलं ना आईवडिलांची सेवा करा. जगाचा मालक प्रसन्न होईल. हेच विष्णूची महापूजा हे करा. म्हणून त्यांच्या नावानं गे महाराज हे जर नाही केलं तर हे जर श्राद्ध कर्म जर केकान परिवारानं नाही ठरवलं तर महाराज खरं सांगू का एखाद्या घरामध्ये आता गावागावात महाराज 25 पोराचे लेकरं लग्न जमानात बरोबर आहे का. 35 वर्ष 40 वर्ष लग्न जमान आहे गुरुजी. 40 वर्ष झालं लग्न जमीन आहे. तुम्ही काय करा पुण्यतिथी आजोबा पंजोबाच्या करा म्हणजे आपलं जमन बरं का. आज या पंजाचं करावं लागतंय हो. आज या पंजाच्या पुण्यतिथ्या करावं लागतात. नारायण नागबली नावाचा दोष लागतो महाराज. घरामध्ये लेकराचं लग्न जमत नाही. कुंडली मांगलिक होतात. म्हणून महाराज ज्या घरात महाराज लग्न लवकर होत असतील समजू जायचं हे पूर्वजाचा आशीर्वाद आहे महाराज. कल्याण इच्छिती गुळाची महाराज. आणि महाराज तुम्ही जर वडिलांच्या आजा पंजाच्या नावानं वडिलांच्या नावानं कर्म करत नसतात तर तुकोबरे म्हणतात वंशी दुराचारी पुत्र झाला. वंशी दुराचारी पुत्र झाला. वंशी दुराचारी पुत्र झाला. वंशी दुराचारी पुत्र झाला. कटा द्याचे करे ते बेद. कटा द्याचे करे ती चित. कटा द्याचे करे ते बेद. कटा द्याचे करे ती पितर. वंशी दुराचारी पुत्र झाला. वंशी दुराचारी पुत्र झाला. वंशी दुराचारी पुत्र झाला. वंशी दुराचारी पुत्र झाला. जर नाही केलं तर पुरावा आहे
महाराज हे श्राद्ध कर्म केलंच पाहिजे. तो कोबराय म्हणतात आहा कटा करीती पितर ज्याच्यानी वंशी दुराचारी पुत्र झाला. महाराज कोहाला कलंक लागणारा. महाराज जलपुत्र जन्माला येतो म्हणून महाराज सीतेनं स्वतःच्या सासऱ्याचं पिंडदान केलं असा पुरावा आहे रामायणामध्ये. का महाराज 12 वाजायच्या आत महाराज कर्म करावं लागत असतंय. हो मला मागं मी एखादा बार बोललो का नाही बोललो मला माहिती नाही. महाराज श्राद्धामध्ये पितृपक्षामध्ये महाराज घास नैवेद्य पितरांना घालायचा वेळ वेगळा तर्पण आणि महाराज श्राद्ध कर्म करत असताना त्याचा वेगळा. महाराज हे करत असताना महाराज 12च्या आत पिंडदान केलं पाहिजे असा पुरावा. प्रभू रामचंद्र साहित्य आणण्यासाठी गयेमध्ये साहित्य आणण्यासाठी जात असताना महाराज प्रभू रामचंद्रांना साहित्य उपलब्ध झालं नाही. काय झालं असं कर्मवशात माहिती आहे. पण बापाच्या नावानं कर्म करण्यासाठी तिथं गेले होते. सीतेला सोबत घेऊन गेले होते महाराज. आणि सीता मासाहेब सोबत असताना महाराज कर्म करायला उशीर होतोय. पुरोहितानं सांगितलं आई साहेब तुम्ही पिंडदान करू शकताय. तुम्ही संकल्प सोडा. जेवढा विधी असेल तेवढ्या त्याच्यामध्ये समाधान म्हणून विधी करून घ्या. महाराज कर्म करत असताना सीतेनं संकल्प सोडला स्वतःच्या सासऱ्यांच्या नावानं आणि विधी करण्यासाठी बसले. महाराज तिथं वाहणाऱ्या नदीचं पाणी आणलं. पिंडदानासाठी लागणारा जग ती हे सर्व महाराज साहित्य सामग्री उपलब्ध केली आणि महाराज 12 पिंड केले. आणि 12 पिंड करून महाराज ते तयार केले. केल्यानंतर महाराज पहिला पिंड गाईला दिला, दुसरा कावळ्याला दिला महाराज, तिसरा विष्णू गाईला दिला, गंगेला दिला आणि ज्यांच्या नावानं दिला ज्यांच्या सासऱ्याच्या नावानं त्यांना सुद्धा पिंड दिला महाराज. असे पिंड वेगवेगळे दिले आणि दिल्यानंतर महाराज यथासांगपणे श्राद्ध कर्म सासऱ्याच्या नावानं सीताम्मा साहेबांना पूर्ण केलं. आणि पूर्ण केल्याच्या नंतर महाराज तितक्यात प्रभू रामचंद्र आले. पुरोहितांना यज्ञ करणाऱ्यांना महाराज यथासंख्य पूजा सामुग्री अर्पण केली, दक्षिणा अर्पण केली. आणि केल्यानंतर तितक्यात प्रभू रामचंद्र आले. आल्याबरोबर सांगितलं सीता कर्म करायचे. सीतेनं सांगितलं मालक विधीचा वेळ होऊन जात होता. यज्ञ सांगणाऱ्या पुरोहितानं सांगितलं, ब्राह्मण देवताने सांगितलं यज्ञ करून घ्या आणि केला. मालक काय पुरावा या मी यज्ञ करत असताना हा शिदावला करण्यासाठी पिंड बनवण्यासाठी या शरयू नदीचं पाणी आणलंय. फाल्गू शरयू नदी अयोध्येमध्ये फाल्गू नदीचं पाणी आणलंय. प्रभू रामचंद्र आणि सीतामाई साहेब नदीच्या काठावर गेल्यानंतर सांगितलं, सीतेनं सांगितलं मी जर माझ्या सासऱ्याच्या नावानं पिंडदान केलं असेल फाल्गू नदी तो असणारी माझी ग्वाही दे. जगाचा मालक बर जर तुम्ही सत्वा घरी असताना तुमच्या बायको दुसरी वस्तू घराच्या बाहेर देतील का? हो पुंडलिका देतील का? देऊ शकतील का? कमन कारण मालक सोबत आहे आणि आपली बायको जर आपल्या समोर वस्तू देईल का? देऊ शकणार नाही. जगाचा मालक प्रभू रामचंद्र समोर आहेत. महाराज नदीनं शब्दही काढला नाही. सीतेनं पहिला शाप दिला, हे फाल्गू नदी जर इथून पुढे उघडी वाहशील तर तुझ्यात किडे पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजही त्या गयेमध्ये नदीला पूर वरून येत नाही, ती रीतीमधून वाहूमधून पूर वाहतो. पण तिथं कर्म करण्यासाठी गेल्यानंतर रीती उकरावं लागत असते आणि पाणी त्यानंतर त्या तांब्यामध्ये तामणामध्ये पाणी घ्यावं लागत असतं, पुन्हा झाकून टाकावं लागत असतं. नाही झाकलं तर त्याच्यामध्ये आजही किडे पडतात. हे पहिला सीतेचा शाप. 1 नंबर 2 सीतेनं सांगितलंय हे कर्म करत असताना दुसरा असणारा घास मी गाईला दिले. महाराज प्रभू रामचंद्र गायीपाशी आले. सांगितलं गाई तुझ्या 33 कोटीचा वास आहे. सीतेनं विनंती केली आई साहेब तुम्ही तरी बोला. महाराज गायीनं सुद्धा सीतेकून साक्ष दिली नाही. महाराज गायीनं सांगितलंय तू जरी 33 कोटी देवतेचा वास असेल इथून पुढच्या आयुष्यामध्ये तू तुझ्या तोंडानं अमंगळ भक्षण करशील, विष्ठा भक्षण करशील, तोंडानं अपवित्र असशील. म्हणून गायीचं दर्शन पुढून घ्यायचं नाही. गायीचं दर्शन काय करायचं? पाठीमागलच्या अंगानं घ्यायचं, तेव्हा दर्शन पावत असतंय. आणि तसं कीर्तन करायचं सुद्धा दर्शन दक्षिणा दिल्याशिवाय पावत. हे आमचं सांगायला बरं का. द्या द्या नाही द्या नाही द्या आम्ही कधी बी पावतो महाराज. विठाला विठाला आमच्या भागामध्ये
हा मुद्दा पटवून सांगू लागतो असतो मला सांगा ना सगळ्याला गयेमध्ये जाणं होतंय का हां गयेमध्ये जाणं होतंय का आता मला सांगा गयेमध्ये जाऊन तुमच्याच्याने हे होणार आहे का आता सांगा तुमच्याकडे 100 रुपये नाहीत का होय तुमच्याकडे 100 रुपये नाहीत का तुम्ही देऊ शकणार नाहीत का देऊ शकणार नाही द्या हो तर म्हणा पुन्हा हे नसताना नाही देईन कोण म्हणायला शूटिंग चालू आहे तुमच्या नावानं आणि खरं सांगू का भगवान गड गोपीनाथ गड हे आमच्या भागात गड आहेत महाराज वामन भाऊ गड खाली हातानं कोणी पाया पडत नाही महन त्याच्या मी गोपीनाथ गडाचं आणि आमच्या दरडे सरांनी आमच्या साडून इथं आणलंय म्हणजे तिकडला माणूस आहे आमच्या सासरे भावाचं कर्म आहे ते म्हणले आम्ही काहीच देणार नाही मी म्हणलं बसले कोण मी काढून घेतो काय काळजी म्हणून हे असणार रिक्त पाणी न गच्छेत महाराज मग महाराज सीतेनं शाप दिला गाईला आजपासून तोंडानं विष्ठा भक्षण करशील अमंग भक्षण करशील तोंडानं अपवित्र असशील ते म्हणजे शेवट आणि काही बरेच जणांना शाप दिलेले महाराज एक पुरावा सांगतो माझ्या पुढे येतो मला सांगितलं ज्यांनी कर्म केलंय त्या ब्राह्मणाला विचार महाराज ब्राह्मणाकडे आले देव बाप्पा महाराज मराठीत मन आहे महाराज चुकलं करी त्यांचं काही विभागत आहे महाराज वारकाचं चुकू द्या वारीक म्हणणार वा वा पाटील काय मिशा दिसायल्यात एक नंबर त्याच्या हातानं चुकलेला असा होता हे जेवढ्या ठेवायच्यात का तेवढ्या अर्ध्यातून कटावं आणि ते म्हणणार वा पाटील काय मिशा दिसायल्यात ती चुकलंय सांगणार नाही बोलता बोलता वस्तारा हाणून निघत आहे म्हणतो हा पासून आणि बामना कोण कर्माला उशी जरा नाही 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 अहो गंड नावाचा दोष होता हे कर्म ह्याच वेळेत केलं पाहिजे हे बामन म्हणून तेव्हापासून मनच ठरली वारीक ठेवल तिथं मिशा आणि बामन दावेल ती दिशा हा हे असं आहे बघा हे सांगितलं ही नसलेली पंचायत माझ्याकडे प्रभू रामचंद्र सीतामाई साहेब तिथे देवा माझ्या असणाऱ्या सासऱ्याचं कर्म केलेलं सीता अशी म्हणते तुम्हाला दक्षिणा दिली महाराज काय वाटलं असेल पेटी मास्तर हो म्हणला असेल काय म्हणलं असेल हे म्हणलं असेल तुला काय म्हणायचे ते सांग मला काहीच विचारू नको महाराज बामणानं सुद्धा सांगितलं मला काहीच माहित नाही बामणाला शाप दिला इथून पुढे कितीही कमवा कितीही धन तुम्हाला आतिथ्याने पुरोहितानं दिलं तर कधीच तुम्ही समाधान राहणार नाही बामणाला 1000 रुपये दक्षिणा मालक 500 द्या की ही अशी पद्धत आहे ही त्यांची चुकी नाही हे सीतेचा शाप आहे तुम्ही 5000 बी लग्न लावताना माझं लग्न लावताना 5000 दिले ते म्हणणं आजक द्या ना मी म्हणणं भिकाऱ्या अरे काय ते म्हणणं काय करा आमचा बापानं शाप दिला ते मागितल्याशिवाय पर्यायच नाही महाराज आणि खरं सांगू का आम्ही सुद्धा मागत होतो मागतोय कधी दिलंय तुम्ही ओय ओय विका कधी पंगतच घातली नाही म्हणून जेवायला बोलिलं होतं काय संबंध आहे तुम्ही जेवायला बोलवल्यानंतर मग सांगायचं बाबा आम्हाला दूध द्या पोळी द्या पंगत घालायची नाही काही नाही मधीच म्हणायचं हा वाढ ह्याला अरे नको असं नाही कर आणि तिसरा चौथावा पुरावा दिला महाराज फाल्गू नदीच्या पलीकडे गेल्याच्या नंतर महाराज सीता मासाहेबांनी वरचे हात जोडले सासऱ्याला हात जोडले मामाजी जर या तुमच्या असणाऱ्या कन्येनं असणाऱ्या भाऊजाईनं तुमच्या सुनेनं जर कर्म जर यथासंख्य केला असेल तर तुम्ही पुरावा देवा महाराज नदीच्या पहिलं तीराला दशरथाचा हात वर आला आणि रामाला सांगितलंय रामा हे राघवा अरे सीतेनं माझ्या नावानं कर्म केलंय हे पुरावा दिला आणि हे कर्म महाराज त्यावेळेस पासून वडिलांच्या नावानं कर्म करण्याचा संदर्भ रामायणापासून आहे म्हणून वडिलांनं हे पुत्रानं आई वडिलांच्या नावानं जिवंत असेपर्यंत सेवा केली पाहिजे मेल्यानंतर अन्नदान केलं पाहिजे आणि तिसरा कर्म महाराज गयामध्ये जाऊन पिंडदान केलं पाहिजे हे 3 कर्म शास्त्रानं सांगितलेले आहेत म्हणून दादा हे केलं पाहिजे मग महाराज मग आम्हाला हे मिळालेलं सांगू नका आम्हाला इथून पुढे आम्ही काय करावं आलिया संसार उठावे गुकारा आलिया संसार उठावे गुकारा उठावे गुकारा आलिया संसार उठावे गुकारा आलिया संसार
जाऊदारा शरण जाऊदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबीराचे देह हे काळाचे धन कुबीराचे जाऊदारा पांडुरंगा पाण्याची बिसलेरी आणा एक महाराजांना बिसलेरी कोणी क्या बात है? थोडी बहिरी कळली तर आपला वेळ झाला दागिना तर टाकला तर आपलं बोला पुंडली का मी त्याच्यातलाच आहे ना यांना नाही कळलं तरी महाराज येट हे का बैलाला सांगावं लागत नाही वेळ झाल्यावर ते आपोआप मान काढून घेते आणि मान काढून घेतल्यावर बी महाराज जर शेतकऱ्याला कळत नसेल तर मग त्याच्यासारखा रुस्तुम बॅन कुठं हनुरुम नाही 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 मी तेवढं चोंबावून घेत नाही महाराज हा वा ते काय माहितीये का मला ठेव का गोरे पिऊ दे नाही सगळ्यालाच पिऊ द्या नाही सगळेच नाही प्या थोडं बाटल्या बिटल्या भरून द्या पाण्याचं काही अडचण नाही हां पाणी पाजा काही अडचण नाही हां तुम्हाला भाग्य महाराजाला जित्यापणी पाणी पाजायला भेटायले हां 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 मग जीवनामध्ये महाराज मग आम्हाला आल्यानंतर आम्हाला सांगा काय करावं आम्ही मग आता हे मेल्याला कळलं आता आम्ही जिवंत आहोत आम्ही काय करावं तो को बरे म्हणतात आले या संसारा उठा वेग करा दादा संसाराला आला आता उठा आतापर्यंत तुम्ही मग काहींना प्रश्न केला महाराज तुम्ही आता उठा म्हणता आम्ही पहिलेच उठलेले अहो तुम्ही झोपलेले आहेत का जागेत बसलेले स्पष्टपणे हा आप्पा तुम्ही झोपलेत का जागलेत जागा आहे हा सर साडू तुम्ही जागेत का झोपलेत जागे बरं काय हा तुम्ही बुक्केवाले हा कमी पिकलेले की जास्त पिकलेले हा जागेत का झोपले जागेत हा तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही जागेत का झोपलेत झोपेले अगदी ह्यांचं उत्तर बरोबर महाराज शरीरानं तुम्ही जागेत महाराज पण खऱ्या वास्तविक पाहता महाराज आपण सगळे झोपलेले जर तुम्ही जागे असता आता तुम्ही जागे असता तर आम्हाला इथं कीर्तन सांगायला यायची गरज खरंय का माऊली माऊली खरंय का जर तुम्ही जागे असताल बर दुखायल्यावर दवाखान्यात जाता हो का न दुखल्यावर सोपं सोपं विचारतो जरा बर घरचे भांडणं करायला हो तुम्ही आमच्याकडे येताव का अगोदरच येताव भांडणं झाली म्हणजे इथं भांडणं होतीत म्हणा की बरोबर आहे ना
खरं सांगू का न दुखता बी महाराज गोळ्या संग्रहित करून ठेवणे त्याचं नाव आहे महाराज जीव. न दुखता अरे महाराज जन्म मिळालाय तर आता एक काम करायचं आपल्याला. अरे दादा जन्म मिळालाय ना तर महाराज जन्म कशासाठी मिळालाय दादा. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. घेईन मी जन्म यासाठी 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 देवा. घेईन मी यासाठी देवा. तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा साधावा. तुझी चरण सेवा साधावा. तुझी चरण सेवा साधावा. हरी नाव कीर्तन संतांचे पूजन. हरी राम कीर्तन संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. आपण सगळेजण झोपलेले होत दादा फक्त संत जागेत. फक्त संत जागेत दादा. यही स्पर्श झा भोगा दुःख येऊ नये वते अत्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. आपण भोगामध्ये जागेत दादा. सोप्या भाषेत बोलतो आपण संसारात जागेत. आपण बायका लेकरा बाळासाठी जागेत. अय जागे असणारे कशात संसारात जागेत परमार्थात जागा असावं लागतंय. आणि खरं सांगू का आणि तुम्ही ज्याच्यासाठी जागेत ना ते आपलं कोणीच नाही दादा. हा आपलं कोणीच नाही. चला नाटक करा एक महिनाभर तुम्ही फक्त झोपून राहा. किती 1 महिना महाराज फक्त घरात बसून राहा. काम करायचं नाही घरात झाडायचं नाही उठायचं नाही बसायचं नाही. 31व्या दिवशी मला फोन करून सांगायचा जे पहिल्या दिवशी वातावरण होतं ते आता सुद्धा तसंच आहे. होतंय का काय म्हणते घरचे. तो कोबरायची भाषा आहे. बाईल म्हणे खर मरता तरी बरे. बाईल म्हणे खर खर म्हणजे गाडव. बायको म्हणते गाडवासारखा इथंच लोवायलाय. माझं लग्न कोरोना झाल्यावर झालं. काही महाराजाचे कोरोनाच्या अगोदर झालते. काय महाराजाच्या बायका बोलल्या महाराजाला. खरं सांगू की ह्यांना विचारावं महाराज कसं कुणावर टाकून बोलावं. माझा मित्राचं नाव सांगत नाही. मित्र बाहेर बसला वाट्यावर आणि बाहेर आता बाया माणसं पहिल्यासारखं काही भांडे घासायला वगैरे खेड्यापाड्यात तसं काही नाहीच ना महाराज. किचन वाटा वगैरे काही नाही. बाहेर बसली. बाहेर बसल्यानंतर ती महाराजही बाहेर वाट्यावर बसला आणि त्याच्या पुढच्या वरांड्यात बाई बसली भांडे घासायला. आणि पलकडल्या वरांड्यामध्ये महाराज पडून समोरून ते कुत्रे आणि मांजरं जाऊ लागले. महाराज ती महाराजाची बायको इतच मरायला 3 वर्ष झालं. कुठं बाहेर जाई नाही. हाड म्हणायले हाड. महाराज त्या महाराजांना गटगट गेलं. 3 वर्ष झालं इतच मरायला म्हणजे कोण. कोरोनात सगळे कीर्तन बंद. हे कोणाची बायको बोलायली कुणाला. जर आम्ही रोज 2-2 कीर्तन करून जर 10-5 रुपये घरी आणत असतात आमच्या आशा बोलत असतात. तुमच्या कशा कसं सोपं आहे का. अरे महाराज तेच सांगतोय तुम्ही संसारात ज्याच्यावर प्रेम करता हे तुमच्या पैशावर प्रेम करतात महाराज. पुरावा देतो
नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे ऊन लागत आहे इथं. ओ बहीण कुणाची भाव कुणाचे बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे. वा कुणाचे सगळे सोयरे. मागे सर्व राहिले मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे. कोण आहे कुणाचं कोण आहे कुणाचं रे त्याच्यावर तुम्ही प्रेम करताय नाही कुणाचे कोणी कोण आहे सारख्या आवाज कोण आहे थोडं अरे बहीण कुणाची कुणाची बहीण आहे एक सेकंडी प्रमाण सांगतात संत महात्मे बहन कहे बाही मेरा है बाई कहे बहन मेरी है ना बहन का ना भाई का ये तो रक्षा बंधन का नाता है अरे बहीण कुणाचे बाहू कुणाचे बहीण म्हणते बाहू माझा आहे भाऊ म्हणतोय बहीण माझी ना बहिणीचं ना भावाचं फक्त रक्षाबंधनाचं राखी पौर्णिमेचं नातं आहे गुरु कहे शिष्य मेरा है शिष्य कहे गुरु मेरे हैं अरे गुरु का ना शिष्य का ये तो ज्ञान देने का महाराज गुरु शिष्याचं नातं फक्त शिक्षणासाठी ज्ञानापुरते म्हणून मेल्या मागे सर्व राहिले अरे मेल्या मागे संसार गाडी पोरं संसार सगळं इथंच राहणार आहे जो चाले मोठा धंदा बहीण म्हणे तो दादा अरे मोठा धंदा चालतो ना तो बहीण म्हणती भाऊ माझा आहे एकदा परिस्थिती जर बेकार येऊ द्या महाराज शेजारचे सुद्धा म्हणते रे चाल ना पैसा असं देव परशुराम पाटील पैसा निघून जावत परशा होय बाजूला म्हणून पैसा तेरे तीन नाम परशा परशु और परशुराम म्हणून बहीण कुणाची नाही भाऊ कुणाचे नाहीत महाराज 2 दिवसाची जवानी तुझी अरे त्याच्यावर तू घमंड करतोस ना हे शरीर सुद्धा तुझं नाहीये वृद्धपण येता जवळ वैद्य काय करणार अरे म्हातारपण जवळ येऊ दे तो तुमची मजा नाही दादा हा जोपर्यंत हातात ताकद आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करा हातात जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत अन्नदान करा मजा नाही दादा पाठीमागाच्यावर विश्वास ठेवू नका तुका म्हणे हे लोकेच्या व्यवहारे नका डोळे धुरे म्हणून राहो म्हणून मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कोण कुणाचं आहे दादा अरे कुणाचंच नाहीये दादा हे पुराव्यान देऊन सांगतो महाराज माय बक्क जण आहेत महाराज पुरावा देऊन सांगतो श्रीमद भागवत पुराण उघडा महाराज आणि त्या श्रीमद भागवत पुराणामध्ये महाराज जंगलाचा राजा महाराज सर्वात बलाढ्य असणारा हत्ती त्याचं नाव आहे गजेंद्राख्यान आणि गजेंद्र महाराज एवढा मोठा राजा असणारा गजेंद्र सिंह जंगलाचा राजा आहे महाराज एके दिवशी त्या असणाऱ्या जलामध्ये समुद्रामध्ये असणाऱ्या तळ्यात गेला आणि त्या तळ्यामध्ये महाराज मगरीनं पाय पकडला आणि पाय पकडला 6 महिने युद्ध चाललं महाराज पाहुणे रावळे 6 महिने म्हणले अरे किती दिवस बायका लेकर बाळ सोडून पेरणीचे दिवस आले कवर लढायचे पुन्हा लग्नाचे दिवस गेले कोणाच्या लग्नाला सुपारीला टेला 10वेला 13वेला गेलो नाही ह्याच्यासाठी चला पाहुणे निघून गेले किती महिन्यानंतर 6 महिने महाराज त्या गजेंद्रासाठी 6 महिने 6 महिन्यानंतर महाराज मोठा आहे म्हणून गेले होते पैशावाला आहे श्रीमंतवाला आहे 6 महिने गेले
आणि 6 महिन्यानंतर महाराज पाहुणे गेल्यानंतर महाराज गाववाले 1 महिन्यानं गाववाले गेले. त्याच्यानंतर 1 महिन्यानं भावकी गेली. 1 महिन्यानंतर बायका निघून गेल्या. पुन्हा नातू सुना निघून गेल्या. राहिला एकला गजेंद्र. गजेंद्राने सगळ्याला आठवण केली, अरे माझ्यात ताकद होती, माझ्याकडे पैसा संपत्ती होती, पाहुणेराव हे माझ्याकडे आले, आज माझ्यावर संकट आलंय, मला कोण सोडवी नाही ना. कळ येईल अंत काळी, कळ येईल अंत काळी, प्राण प्रयाणाचे वेळी, प्राण प्रयाणाच्या वेळी, राहती निराळी, राहतील निराळी, मोरेच कळ येईल अंत काळी, कळ येईल अंत कळ येईल महाराज. हे कधी कळतंय, कधी कळतंय? हे सगळे निघून गेल्यानंतर. तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नसल तर महाराज उपयोग आणून बघा. हे का कडे तुम्ही 1 वर्ष बसून पुढच्या वर्षी ह्याच वर्षाचा द्वितीय पुण्य स्मरणाला मी येतो. कोणी बी हात वर करून फक्त 1 वर्ष तुम्ही या वामन दादाच्या पुढच्या द्वितीय वर्ष श्राद्धापर्यंत तुम्ही बसून राहायचं आणि तुमच्या बायकोनं तुम्हाला शब्द नाही काढायचा, कीर्तन सोडून देईन. हा शाबास, दमसली का ना नाही हो महाराज, खरं असल्यावर दमच निघत नाही. बरोबर बरोबर. मी का ठोकून बोलायलोय, मला दमच निघत नाही. ती म्हणली असेल कवर दम काढावं, 12:30 वाजले, आता तरी बोलू द्या मला. एकदा आपल्यातलंच मी संभाजीनगरला कीर्तनाला गेलो. प्रमाणाचं कीर्तन, संगतीपर प्रमाणच येईना. मी म्हणायचो देव ऋणी आहे, देव ऋणी आहे, पण त्याला एकच अभंग पाठ, देवाची द्वारी उभा क्षण बरी, आणि त्याचं शेवटचं चरण ज्ञानदेव मुनी व्यासाची या खुना. देव सगळ्याचा ऋणी असतो. मी इथपर्यंतच ऋणी असतो म्हणलं की ज्ञानदेव म्हणे व्यासाची या. मी म्हणलं हो हो प्रमाण नाही. त्यांनी थांबवलं. हो थांबलं बिचारा म्हातारा माणूस होतं, थांबलं. 15 मिनिटानंतर पुन्हा ज्ञानदेव म्हणे. मी म्हणलं हो प्रमाण नाही. पुन्हा थांबलं म्हातारा. पुन्हा 15 मिनिटानंतर 12:30 वाजता पुन्हा म्हातारा म्हणलं ज्ञानदेव म्हणे. मी म्हणलं थांबा. ते म्हणलं अरे कव्हा मग तसं म्हातारा म्हणलं असं 12:30 वाजले, बोलूनच घेऊ द्या. अगदी बरोबर आहे महाराज. परमार्थ केलेले माणसं आहेत महाराज, आणि अनुभव आहे. मग ह्या गोष्टी महाराज गजेंद्राला कळालं. ग येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी, रांडा पोरे सगळे वेगळे राहिले. गजेंद्राला कळलं आता मला तुका म्हणे तू सोडवी ना कोणी. बस आता एक केलंय वाचून दादा, मला इथून कोणी सोडवणार नाही. एका चक्र पाणी वाचून या. म्हणून दादा तुम्हाला विनंती करतोय दादा, जन्म मिळालाय, तुम्ही काय करा, आलिया संसारा उठा, वेग करा. मग महाराज वेग करायचाय, वेग करायचं म्हणजे काय करायचंय? आलिया संसारा उठा, वेग करा. 12:30ला 5 कमी. नेमकं करायचंय काय ते तरी सांगा. जीवन करायचे होय. वा रे वा पट्ट्या, ते बी बरोबर आहे महाराज. हा बामणाचं चित्त जेवणावर महाराज. याला म्हणायचं येडीला माहेर आणि सासर सारखं. बस मग महाराज आतून पुढे आम्ही काय करावं? तुकोबराय स्पष्ट म्हणतात, इथून पुढे झालंय हे सोडून द्या. आतापर्यंत तुम्ही जागे नाही, झोपलेले दबाला. बोलणे बोले, जागे बाहेर आत निजले, कैसे घरात घर कर केले, नेनो अंधार उजडेल गा, अविदेची निदा, विश्व स्वप्नाचा हा धांदा, भोगित होता प्रभुदा अनादी जो अज्ञानामध्ये मायेमध्ये. महाराज तुम्ही आतापर्यंत झोपलेले आहात, आता तरी दादा उठा आणि उठा, जागे व्हारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवे व्यथा जन्म. आतवा उठा साधू संत साधा आपुले हेत,
जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत उठून वेगेशी चला जाऊ राहू असे जळतील पातकाच्या राशी काकडा आरती. मग आम्ही काय करावं? आतापर्यंत आम्ही जागे नाही दादा, झोपलेले आहेत, अज्ञानामध्ये संसारामध्ये. आता तुम्ही जाग व्हा. मग काय करावं? शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. संसारी संसारा उठावे कुकरा, उठावे कुकरा, ओ आलिया संसारा उठावे कुकरा, उठावे कुकरा. ओ शरण उदारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, महाराज शास्त्रीजी आता तुम्ही काय म्हणायचे ते म्हणा. आता आम्हाला शरणाचा उदारा इथपर्यंत समजले. आता 12:30 वाजलेत, आम्हाला ह्याच्या पलकड निघून नका. तीही म्हणाय शरणाचा उदारा, ए उदारा पांडुरंगा, तू या शरण येतो बस कर. आता 12:30 वाजलेत. तिकडं उन्हात उभे आहेत महाराज, सगळे खाली बसलेले आहेत महाराज. हे का गडे, मला काही कीर्तन करायला मला काही जड नाही. सप्त्यात बी आलो मला जड नव्हतं, आता बी आलो जड नाही मला. बरं काही अडचण नाही. बरं मी एक वर्ष कीर्तन ही म्हणजे जेवायला सोडा, आता आम्हाला जेवायला सोडा हे बी म्हणले. मला सांगा जर होय होय ओय ओय मेवणेराव, जर मी कीर्तन वाढवलं आणि विमान न्यायला आलो, तो विमानात बसतील का? बसतील का? नाही. 1:30 वाजता जर कीर्तन केलं तर ही विमानात बसायला तयार नाही. कोण बसणार आहे? बरं कीर्तन सोडावं असं वाटतंय का तुम्हाला? होय. ज्याच्या भूका मेल्या तर ज्याला डायबिटीस, ज्याला शुगर आहे त्यांनी सांगा, ज्यांना शुगर बीपी आहे त्यांनी सांगा. कीर्तन सोडा वाटायला की ते म्हणते लवकर सोड, लगवीला आली, भूक लागली, गोळ्या खायची वेळ झाली, दुपारचं पंप असतंय. हे महाराज हे असणार तात्पर्य ध्यानात ठेवा महाराज. एकच सांगतो, या जेवाला जन्माला आलात ना, पुन्हा जन्म नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्तम पुनर्भार्या पुनर्मही येतात सर्व पुनर्लभ्य न शरीरम पुन्हा पुन्हा. शरीर पुन्हा भेटणार नाही दादा, एकदाच मिळणार आहे. आलात ना, मग एक काम करा, त्या शरण जा उदारा माझ्या पांडुरंगाला, जगाच्या मालकाला शरण जा. कारण देह हे कावाचे, धन कुबेराचे. देह हे कावाचा आहे आणि धन कुबेराचे. इथं मनुष्याचं काय नाही. देणारा सुद्धा तो आहे, घेऊन जाणारा सुद्धा तो आहे. आम्ही फक्त निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तू का म्हणे म्हणून व्यर्थ गेला. विठोबा रकुमाई, हा हा विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई, दोनच मिनिटं थांबा. शेवटच्या चरणामध्ये तुकोपरे म्हणतात शरण जा. म्हणून आदरणीय हरिभक्त वैकुंठवासी वामनरावजी, लक्ष्मण केकान, या समस्त केकान परिवार, दोन्हीही सुपुत्र शशीराव आणि सोमनाथराव आणि त्यांच्या 4ही कन्या आणि 4ही जावई बापू, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. वडिलांची सेवा करत असताना ही त्यांना घडली. जिवंत असण्यानंतर सुद्धा आणि मेल्यानंतर सुद्धा आज वर्ष श्राद्धानिमित्त एकच माझ्या पांडुरंगाला एक प्रार्थना करेन. देवा, जर आमच्या वामनदादाची काही इच्छा अपेक्षा काही अपुरी राहिली असेल ती पूर्ण व्हावी आणि या ज्ञानदान आणि अन्नदानाचं पुण्य त्यांना मिळावं एवढी सद्वित्या व्यक्त करतो. वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय जय. यासाठी केला होता, यासाठी केला होता, शेवट साधीस गोड व्हावा, शेवट साधीस गोड व्हावा, शेवट साधीस गोड. आताने शिंदेने पावलो विसावा, आताने शिंदेने पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णची या, कुंडलिया धावा कृष्णची या, कुंडलिया धावा कृष्णची.
कौतुक वाटे झाले आवेशाचे कौतुक वाटे झाली आवेशाचे नाम मंगळाचे ते गुणे नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे हाताने शिंदेने पावलो विसावा हाताने शिंदेने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णजिया कुंडलिया धावा कृष्णजिया कुंडलिया तुका म्हणे मुक्ती परनेली नवारी पर्याली नोरी तुका म्हणे मुक्ती परनेली नवारी भक्ती पर्याली नोरी आता दिवसाचारी खेळवे दिवसाचारी आता दिवसाचारी खेळवे आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा चितीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णजिया धावा कृष्णजिया कुंडलिया धावा कृष्णजिया कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जय